श्री शिवलीलामृत अध्याय 3 कल्माषपाद कथा गोकर्ण कथा चांडाळीचा उद्धार। कल्माषपाद कथा। श्री गणेशाय नमः। हे शिवमंगलधामा, ब्रह्मानंदा, भाललोचना, ईश्वरा तुझा जय जयकार असो। हे गंगाधरा, तू निरंजन निर्विकार आहेस, तू अवघ्या विश्वाचे जीवन आहेस। परमेश्वरा, तुझा महिमा अगाध आहे। मागच्या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगितले, आता तुझ्या लीला कथा तूच माझ्याकडून वदव। नैमिषारण्यात शिवलीलामृत ऐकण्यासाठी जमलेल्या शौनकादी ऋषीमुनींना पुराणिक सूत कथा सांगू लागले। सूत म्हणाले, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक थोर धर्मशील राजा होऊन गेला। तो अत्यंत कीर्तिवंत यशवंत होता। सर्व वीर पुरुषात तो श्रेष्ठ, वेद पारंगत, अत्यंत बलवान, शूर, उत्साही, उद्योगी व अत्यंत दयाळू होता। त्याला शिकारीचा मोठा नाद होता। एकदा तो आपल्या सेनेसह भयंकर अशा वनात शिकार करण्यासाठी गेला। तेथे त्याने अनेक वाघ, सिंह व अन्य अनेक पशु ठार मारले। तो आपल्या रथातून फिरत असता त्याला एक भयंकर राक्षस दिसला। त्या राक्षसाला राजाने ठार मारले। त्या राक्षसाच्या भावाने आपल्या भावाला ठार मारलेले पाहिले, त्यामुळे तो अतिशय शोकाकुल झाला। त्याला राजाचा अतिशय राग आला। त्याच वेळी त्याने प्रतिज्ञा केली, मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन। राजा मित्रसह आपल्या नगराला परत आला। एके दिवशी तो राक्षस आचार्याचे रूप घेऊन राजाकडे आला व म्हणाला, महाराज, मी पाकशास्त्रात अत्यंत निपुण आहे। आपण मला आपल्याकडे आचारी म्हणून ठेवलेत तर मी उत्तमोत्तम अन्नपदार्थ तयार करेन। राजाने त्याला आपल्या मोदपाकखान्यात मुख्य आचारी म्हणून ठेवले। मित्रसह राजाला मदयंती नावाची पत्नी होती। ती थोर पतिव्रता होती। नवीन आचार्य आलेला पाहून तिलाही अत्यंत आनंद झाला। एके दिवशी काय झाले, राजाकडे पितृश्राद्ध होते। भोजनासाठी वसिष्ठ ऋषींना बोलवले होते। पाने मांडली गेली। वसिष्ठादी भोजनासाठी पानावर बसले। त्याच वेळी आचार्याच्या रूपात असलेल्या त्या राक्षसाने अन्नपदार्थात नरमास मिसळले व ते आणून पानात वाढले। त्रिकालज्ञानी सर्वज्ञ वसिष्ठ ते पाहून अत्यंत क्रुद्ध झाले। त्यांनी मित्रसह राजाला शाप दिला, राजा, तुझा धिक्कार असो, तू मोठा कपटी पापी आहेस। तू मला नरमास वाढलेस, या पापामुळे तू राक्षस होशील। वसिष्ठांची ही शापवाणी ऐकताच राजाला आश्चर्याचा धक्काच बसला। त्याने मुख्य आचार्यास बोलावणे पाठवले, पण तो कपटी राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला। राजाला वसिष्ठांचा राग आला। तो वसिष्ठांना म्हणाला, ऋषीवर्य, माझी काहीच चूक नाही, मला यातले काही माहीत नाही। असे असताना आपण मला विनाकारण शाप दिलात। आपण माझे गुरु असलात तरी मीही आपणास शाप देतो। असे म्हणून हातात शापजल घेऊन राजा वसिष्ठांना शाप देण्यासाठी तयार झाला। तेव्हा राणी मदयंती राजाच्या पाया पडून रडू लागली। ती राजाला समजावीत म्हणाली, आपण थोडा विचार करा। शिष्याने गुरुला शाप देणे योग्य नाही, ते पाप आहे। आपण गुरुला शाप दिलात तर नरकवास भोगावा लागेल। राजा म्हणाला, प्रिये, तू म्हणतेस ते खरे आहे, पण ओंजळीतले पाणी जर मी आता जमिनीवर टाकले तर जमीन जळून जाईल, ती नापीक होईल। असे म्हणत राजाने ओंजळीतले ते शापजल आपल्या दोन्ही पायावर टाकले। त्यामुळे राजाचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कल्मषयुक्त झाले। त्यांना कृष्णवर्णाचा कुष्ठरोग झाला। तेव्हापासून मित्रसह राजाचे नाव कल्माषपाद झाले। वसिष्ठांना जेव्हा सगळा प्रकार समजला तेव्हा त्यांना राजाची दया आली। त्यांनी राजाला उपशाप दिला, राजा, 12 वर्षानंतर तू शापमुक्त होशील, मग तू पूर्ववत येथे परत येशील। असे सांगून वसिष्ठ ऋषी निघून गेले। वसिष्ठांच्या शापाने राजा राक्षस होऊन अरण्यात भटकू लागला। त्याने त्या अरण्यातील अनेक प्राण्यांना ठार मारले। एके दिवशी अत्यंत क्रूर असा तो राक्षस अरण्यात भटकत असता त्याला एक ब्राह्मण कुमार दिसला। त्याच्याबरोबर त्याची पत्नीही होती। त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी पकडले। आपल्या पतीला राक्षसाने पकडलेले पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी रडू लागली। जमिनीवर गडबडा लोळू लागली। ती त्या राक्षसाला म्हणाली, अरे, तू सूर्यवंशातला राजा आहेस, तू असले पाप करू नकोस, तू अयोध्याचा सम्राट आहेस। अरे, हा माझा पती मला प्राणाहूनही प्रिय आहे, याला खाऊ नकोस, ठार मारू नकोस। दीनदुःखी लोकांना आधार देणे, त्यांचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे।
तू जर माझ्या पतीला ठार मारलेस तर मला माझ्या या शरीराचा काय उपयोग? माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? माझा हा पती वयाने लहान आहे, तो वेद पारंगत आहे. याला जीवदान देण्याने तुला सगळ्या जगाचे रक्षण करण्याचे पुण्य मिळेल. मी ब्राह्मण स्त्री आहे, बालिका आहे, माझ्यावर कृपा कर. त्या ब्राह्मण पत्नीने अशी परोपकारी विनवणी केली, पण त्या राक्षसावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने त्या ब्राह्मण कुमाराला ठार मारले, त्याचे रक्तमांस खाल्ले व त्याची हाडे टाकून दिली. तेव्हा आक्रोश करणाऱ्या त्या पतिव्रतेने आपल्या पतीची हाडे एकत्र गोळा केली, चिता पेटवली व अग्नीत प्रवेश करत असताना त्या राक्षस रूपात असलेल्या राजाला शाप दिला. अरे दुष्टा, पातक्या, तू माझ्या पतीला ठार मारून खाल्लेस, तेव्हा तू सुद्धा तुझ्या पत्नीशी समागम करशील, त्या क्षणी तुला मृत्यू येईल. असा शाप देऊन तिने अग्नीत प्रवेश केला. वसिष्ठांचा शाप भोगणारा तो मित्रसह राजा 12 वर्षानंतर शापमुक्त झाला. त्याला त्याचे मूळ रूप प्राप्त झाले. तो आपल्या घरी परत आला. परत आल्यावर त्याने सगळी हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. मदयंतीला अतिशय दुःख झाले. आपल्याला वैधव्य येईल या भीतीने तिने मन कठोर करून राजाचा स्पर्श टाळला. राजाच्या मनावर याचा फार विपरीत परिणाम झाला. तो राज्य सुखोपभोगांचा, राजलक्ष्मीचा त्याग करून वनात निघून गेला. राजा रानावनात भटकू लागला. परंतु आपल्या मागोमाग एक पिशाच्य येत आहे असे त्याला आढळले. ती ब्रह्महत्या होती. पूर्वी शापकाळात त्याच्या हातून एका ब्राह्मणाची व त्याच्या पत्नीची हत्या झाली होती. तीच ती ब्रह्महत्या. त्या ब्रह्महत्येपासून मुक्त कसे व्हायचे याची राजाला काळजी वाटू लागली. त्यासाठी तो अनेक तीर्थक्षेत्रांना गेला, पण ब्रह्महत्या त्याचा पाठलाग काही सोडीना. त्यामुळे अतिशय दुःखी झालेला राजा अनेक तीर्थांचे दर्शन घेत घेत मिथिला नगरीला आला. त्याच वेळी गौतम मुनी तेथे आले होते. राजाने गौतमांना साष्टांग नमस्कार घातला. दयाघन गौतमांनी त्याला कुशल विचारले असता राजाने आपली सगळी हकीकत त्यांना सांगितली. राजाची दुःखी अवस्था पाहून गौतम मुनी त्याला आशीर्वाद देत म्हणाले, अरे राजा, तू मुळीच घाबरू नकोस. अरे भगवान शंकर रक्षण करते असताना त्यांच्या शरणागत भक्तांना भीती कसली? गौतम मुनी पुढे म्हणाले, भूकैलास गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो. अपार महिमा तेथेची न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत. सूर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पीठजे. पश्चिम सागराच्या काठावर गोकर्ण नावाचे अत्यंत मनोहर असे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या सेवनाने सर्व महापापांचा संहार होतो. तेथे मोठ्यातली मोठी पापे सुद्धा टिकत नाहीत. ते साक्षात भूकैलास असून संत साधकांचे ते माहेर आहे. तेथे भगवान शिवाच्या केवळ स्मरणानेच महापापे जळून भस्म होतात. मंदराचलावर व कैलास पर्वतावर ज्याप्रमाणे भगवान शंकरांचे वास्तव्य आहे, तसेच गोकर्ण क्षेत्रातही भगवान शंकरांचे अखंड वास्तव्य आहे. हे गोकर्ण क्षेत्र कसे निर्माण झाले, त्याचे महात्म्य काय आहे, असे राजाने विचारले असता गौतम मुनी गोकर्ण क्षेत्राची अत्यंत पवित्र कथा सांगू लागले. गोकर्ण कथा. गोकर्ण म्हणजे साक्षात भूकैलास. तेथे भगवान महादेव महाबल नावाने वास्तव्य करीत आहेत. म्हणून या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असे म्हणतात. रावणाने कठोर तपश्चर्या करून जे शिवलिंग मिळवले होते, त्याची गणेशाने गोकर्ण क्षेत्री स्थापना केली होती. सनक महात्मे तेथे भगवान शिवाची आराधना करतात. या ब्रह्मांडात गोकर्णासारखे दुसरे क्षेत्र नाही. तेथे अगस्त्य मुनींनी तपश्चर्या केलेली आहे. तेथे सर्व देवदेवतांचे वास्तव्य आहे. ब्रह्मा, विष्णू, भगवान कार्तिकेय व गणेश यांचेही वास्तव्य आहे. या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. तेथे पावलोपावली असंख्य तीर्थे आहेत. सत्ययुगात महाबल भगवान शिव श्वेतवर्णी असतात. त्रेतायुगात लाल वर्णाचे, द्वापार युगात पीत म्हणजेच पिवळ्या वर्णाचे व कलियुगात श्यामवर्णाचे असतात. तेथे ब्रह्महत्या इत्यादी पापांचा नाश होतो.
या जगात जे ब्रह्मघातकी, भूतद्रोही, महापापी, लबाड आहेत, जे गोकर्ण क्षेत्रात जाऊन व तेथील तीर्थात स्नान करून शिव आराधना करतात ते शिवलोकाला जातात. गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवपूजा करणारा ब्रह्मपदाला जातो. रविवार, सोमवार व बुधवार युक्त अमावस्याला गोकर्ण क्षेत्री स्नान, दान, पितृतर्पण, शिवपूजा, जप, होम व ब्राह्मण सत्कार केला असता अनंत फल प्राप्त होते. प्रदोषकाळी येथे शिवपूजा केली असता मोक्ष प्राप्ती होते. या गोकर्ण क्षेत्रासंबंधी एक सुरस व पवित्र कथा अशी. लंकाधिपती रावणाच्या आईचे नाव कैकसी. ती थोर शिवभक्त होती. दररोज शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय ती पाणी सुद्धा पित नसे. रावणाचे कल्याण व्हावे, त्याला सर्वत्र विजय मिळावा म्हणून ती पंचधान्याच्या पिठाचे शिवलिंग करून त्याची नित्यनेमाने पूजा करीत असे. त्यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने ते शिवलिंग समुद्रात फेकून दिले. त्यामुळे रावणाची आई कैकसी शोक करू लागली. तिने अन्नपदार्थांचा त्याग केला. ही गोष्ट रावणाला समजली. तेव्हा तो तिला म्हणाला, माते, माझ्यासारखा पुत्र तुला असताना तू शोक का बरे करतेस? मी तुला भगवान शंकरांचे आत्मलिंगच आणून देतो. असे सांगून रावण कैलास पर्वतावर गेला. तेथे त्याने भगवान शंकरांची अनेक प्रकारांनी मनोभावे आराधना केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान शंकर त्याला म्हणाले, रावणा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. रावण म्हणाला, प्रभू, आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला आपले आत्मलिंग द्या. याशिवाय या त्रैलोक्यात अत्यंत सुंदर असेल अशी स्त्री मला द्या. प्रसन्न झालेल्या शंकरांनी कोटी चंद्रसूर्याची प्रभा असलेले अत्यंत दिव्य असे आत्मलिंग हृदयातून काढले व ते रावणाला दिले. मग भगवान शंकर रावणाला म्हणाले, माझी ही पार्वती त्रैलोक्य सुंदरी आहे. अशी सुंदर स्त्री ब्रह्मदेव सुद्धा निर्माण करू शकणार नाही. परंतु तुझ्या भक्तीने मी अत्यंत संतुष्ट झालो असल्याने ही पार्वती मी तुला देतो. तू ती घेऊन जा. रावण आनंदाने वेडाच झाला. त्याने पार्वतीला खांद्यावर घेतले, दिव्य लिंग हातात घेतले व तो अत्यंत वेगाने दक्षिणेकडे लंकेला जाण्यास निघाला. ही वार्ता अवघ्या त्रैलोक्यात पसरली आणि सगळीकडे हल्लकोळ माजला. गणेश, कार्तिकेय, नंदिकेश्वर दुःखाने व्याकुळ झाले. ते शंकराला म्हणाले, भोलेनाथ, तुम्ही हे काय करून बसलात? तेव्हा शंकर हसून म्हणाले, तुम्ही कसलीही चिंता करू नका. वैकुंठनाथ विष्णू पार्वतीचा कैवारी आहे. तो तिच्यासाठी धावून येईल. रावण पार्वतीला घेऊन चालला असता ती भगवान विष्णूचा धावा करू लागली. तेव्हा भगवान विष्णू एका ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गावर आडवे आले. त्यांनी रावणाला विचारले, अरे, ही असली स्त्री तुला कोठे मिळाली? रावण म्हणाला, भगवान शंकरांनी ही त्रैलोक्य सुंदरी दिली आहे. तो ब्राह्मण हसून म्हणाला, काय, ही त्रैलोक्य सुंदरी? अरे, तिला खाली उतरवून तिच्याकडे जरा पहा. रावणाने पार्वतीला खाली ठेवले. पाहतो तो काय, ती अत्यंत कुरूप दिसत होती. ती वृद्ध, गाल बसलेली, तोंडाचे बोळके झालेली दिसत होती. तो ब्राह्मण मोठ्याने हसू लागला. रावण तिला तेथेच टाकून परत कैलासाकडे निघाला. भगवान विष्णूंनी तिची माता भद्रकाली म्हणून स्थापना केली. रावण रागारागाने शंकरांच्याकडे गेला आणि म्हणाला, असली कुरूप स्त्री मला कशासाठी दिलीत? शंकर म्हणाले, अरे, तू तिचा नाद सोड. ती मोठी कवटाळिनी आहे. ती आपले रूप लपवून ठेवते. मग भगवान विष्णूने आपल्या शरीराच्या मळापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली व ती मायासुराच्या पोटी जन्मास आली. तिचे नाव मंदोदरी. भगवान शिव रावणाला म्हणाले, मायासूर, आपली अत्यंत सुंदर कन्या तुला देईल. तिच्या ठिकाणी सप्तकोटी मंत्राचे सामर्थ्य आहे. तिच्यामुळे तुला विजय मिळेल. मग रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा पूर्वस्थळी आला. तेथे गणपती गुराख्याचे रूप घेऊन गायी राखत होता. सगळ्या देवांनी त्याला प्रार्थना केली होती, गणेशा, रावणाच्या तावडीतून आत्मलिंग सोडवून घे व त्याची अक्षय स्थापना कर. त्याच वेळी रावणाला लघुशंकेची इच्छा झाली. तो मनातल्या मनात तळमळू लागला. त्याला पुढे जाता येईना. हे आत्मलिंग कधीही खाली ठेवू नकोस
असे शंकरांनी त्याला बजावून सांगितले होते. आणि लिंग हातात घेऊन लघुशंका करणे तर महापाप. आता काय करावे ते रावणाला समजेना. इतक्यात त्याला गुराख्याच्या वेशात असलेला गणेश दिसला. रावण त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, अरे, हे लिंग थोडा वेळ सांभाळतोस का? मी जरा लघुशंका करून येतो. गणेश म्हणाला, नाही रे बाबा, माझ्या गायी रानोमाळ धावत आहेत. तुला लघुशंका करावयास किती वेळ लागेल मला माहीत नाही, तेव्हा मी नाही हे तुझे लिंग सांभाळू शकत. रावण विनवणीच्या स्वरात म्हणाला, अरे, मी अगदी एका क्षणात परत येतो. कृपा करून एक क्षणभर हे लिंग हातातच घेऊन उभा राहा. गणेश म्हणाला, मी तुला 3 हाका मारीन. त्याच्या आत आलास तर ठीक, नाहीतर मी ते लिंग जमिनीवर टाकून निघून जाईल. रावण कबूल झाला. तो गणेशाच्या हाती लिंग देऊन लघुशंकेला गेला. पण काय आश्चर्य, 1 घटिका झाली तरी रावणाची लघुशंका संपेना. तेव्हा गणेश म्हणाला, ये रे लवकर, हे तुझे लिंग घे. माझ्या गायी निघाल्या. परंतु रावणाची लघुशंका काही संपेना. तो हात उंचावून थांब थांब, आलोच असे सुचवित होता. 2री घटिका झाली तरी रावण उठेना. 3री घटिका झाली तरीही रावण उठेना. गणेश मोठ्यांदा म्हणाला, अरे राक्षसा, हे तुझे लिंग लवकर घे. अशी शेवटची हाक मारून गणेशाने ते लिंग जमिनीवर टाकले. ते तेथे अगदी अक्षय राहिले. ते पृथ्वीशी एकरूप झाले. रावण धावतच आला. ते लिंग जमिनीवर टाकलेले पाहून तो संतापला, दुःखी झाला. त्याने ते लिंग उपटण्याचा प्रयत्न केला. अवघी पृथ्वी डळमळली, पण लिंग काही हाती आले नाही. तेवढ्यात गुराख्याच्या रूपातला गणेश गुप्त झाला. सगळ्या गायी पृथ्वीच्या पोटात लपल्या. रावणाने रागाने एका गायीचा कान पकडला, पण तोही हाती आला नाही. मग रावणाने तेथेच त्या आत्मलिंगाची पूजा केली. तेव्हापासून ते लिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. मग रावण माता कैकसी दररोज तेथे जाऊन त्या लिंगाची पूजा करू लागली. हे आदिलिंग आहे असे समजून सगळे देवऋषी त्या लिंगाची पूजा करतात. रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांनी तेथे अनुष्ठान केले होते. त्यामुळे रावणाने सगळ्या देवांना जिंकले. भगवान शिवाच्या कृपेने त्याला मंदोदरी, पराक्रमी पुत्र व अपार संपत्ती प्राप्त झाली. चांडाळीचा उद्धार. अशा प्रकारे गौतम ऋषींनी कल्माषपादाला गोकर्ण क्षेत्राचा इतिहास सांगितला. ते म्हणाले, राजा, अशा या गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य ब्रह्मदेव सुद्धा वर्णन करू शकणार नाही. मी त्याच क्षेत्रावरून आलो आहे. मिथिलेश्वराच्या यज्ञासाठी येत असता एक मोठी अद्भुत घटना घडली. ती आता तुला सांगतो, ऐक. एका वडाच्या झाडाखाली आम्ही बसलो होतो. त्यावेळी तेथे एक अत्यंत अपवित्र रोगस्त चांडाळीनी पडलेली दिसली. तिचे सगळे शरीर रोगाने जर्जर झालेले होते. ती अंध होती. तिच्या शरीराला कुष्ठरोग झालेला होता. त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरलेली होती. तिच्या हातापायाची बोटे झडून गेलेली होती. तिला अन्नपाणी काहीच मिळालेले नसावे. तिचे दात पडलेले होते. नाक, कान झडून गेलेले होते. शरीरात किडे पडलेले होते. तिचे सगळे शरीर मातीने मळलेले होते. शरीरावर वस्त्रही नव्हते. पूर्वजन्मीच्या पापाचे फळ ती भोगत होती. तिचा मरणकाळ अगदी जवळ आला होता. इतक्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण बसलेले होते. अनेक मंगलवाद्य वाजत होती. गंधर्व, किन्नर गायन करत होते. अष्टनायिका नृत्य करीत होत्या. ते शिवगण त्या चांडाळणीला नेण्यासाठी आलेले होते. त्यावेळी मी त्या शिवगणांना विचारले, तुम्ही कोणाला नेण्यासाठी आला आहात? तेव्हा शिवगण म्हणाले, या चांडाळणीला आणण्यासाठी भगवान शंकरांनी आम्हाला पाठविले आहे. ते ऐकून मला मोठे आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारले, या चांडाळणीने असे कोणते पुण्य केले होते? मी असे विचारले असता ते शिवदूत सांगू लागले, पूर्वी कैकई नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची एक कन्या होती. तिला स्वतःच्या सौंदर्याचा फार गर्व होता. तिला बालपणीच वैधव्य आले होते. परंतु तारुण्य मदामुळे ती स्वधर्म विसरून जार कर्म करू लागली. त्यातूनच तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिच्या बापाने तिला घरातून घालवून दिले. बापाने घरातून बाहेर काढल्यावर ती एका क्षुद्राकडे राहू लागली. त्याच्यापासून तिला अनेक मुले झाली. मद्यमास सेवन करण्यात आनंद मानणाऱ्या तिला कसलाही सारासार विचार राहिला नव्हता.
एकदा तो क्षुद्र शेतात गेला असता दारूने धुंद झालेल्या तिने मांस खाण्यासाठी गायीचे वासरू ठार मारले व त्याचे मांस खाल्ले व वाघाने वासराला खाल्ले असे ती सर्वांना सांगू लागली. नंतर काही दिवसांनी तिला मृत्यू आला. यमदूतांनी तिला बांधून यमलोकात नेले. तेथे तिला अनेक प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागल्या. मग यमाने चित्रगुप्ताला विचारले, हिने कधी काही पुण्य केले होते काय? तेव्हा चित्रगुप्त म्हणाला, हिने शिवनाम घेऊन वासराला ठार मारले होते. मग यमाने तिला पृथ्वीवर चांडाळ योनीत घातले. ही जन्मजात अंध झाली. ही कुत्र्याचे उष्टे खाऊ लागली. पुढे हिचे आई वडील मरून गेले. मग ही हातात काठी घेऊन गावोगावी भीक मागत फिरू लागली. एकदा माघ महिन्यातील महाशिवरात्री निमित्त पुष्कळ लोक शिवनामाचा जयघोष करीत गोकर्णाला चालले होते. त्यांच्याबरोबर ही चांडाळणीही निघाली. ही गोकर्ण क्षेत्रात आली व तेथे भद्रकालीच्या मंदिराजवळ पडून राहिली. त्या दिवशी तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. अन्न वाढा हो, अन्न वाढा हो असे ती सारखी ओरडत होती. लोक शिवनाम घेत प्रदक्षिणा घालत होते. त्यातील एका भक्ताने हिच्या हातात एक बेलवपत्र म्हणजेच बेलाचे पान टाकले. या पापिनीने ते बेलाचे पान चाचपून पाहिले. ते खाण्यासारखे नाही असे ओळखून रागाने दूर भिरकावून दिले. पण योगायोग कसा, ते बिल्वपत्र गोकर्ण शिवलिंगावर पडले. या चांडाळणीला शिवरात्रीचा उपवास घडला. बिल्वपत्राने शिवपूजन झाले व रात्री जागरण झाले. लोक शिवनामाचा अखंड जयघोष करीत होते. त्यामुळे ही चांडाळणी सुद्धा तसेच शिवस्मरण करीत होती. अशा स्थितीत ही आता येथे पडलेली आहे. असा त्या चांडाळणीचा वृत्तांत शिवगणांनी सांगितला. त्याच क्षणी तिला दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी तिला दिव्य विमानात बसवले. आपले पूर्वकर्म आठवून ती शिवस्मरण करू लागली. मग शिवगण तिला शिवपदाला घेऊन गेले. गौतम ऋषी कल्माशपादाला म्हणाले, राजा, तू सुद्धा आता गोकर्ण क्षेत्राला जा व तेथे बिल्वपत्रांनी पार्वती परमेश्वराची पूजा कर. असे सांगून गौतम ऋषी जनकाच्या यज्ञासाठी निघून गेले. मग कल्माशपाद मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्राला गेला. तेथे त्याने शिवरात्रीच्या दिवशी दिव्य अशा गोकर्ण शिवलिंगाची बिल्वपत्रांनी मनोभावे पूजा केली. त्यामुळे भगवान सदाशिव प्रसन्न झाले. कल्माशपादाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले. तो पूर्णपणे निर्दोष बनला. त्याच वेळी कैलासाहून शिवगण दिव्य विमान घेऊन आले. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी सुरू केली. कल्माशपादाला दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी त्याला दिव्य विमानातून शिवपदाला नेले. तेथे त्याला भगवान सदाशिवाची स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली. तो शिवस्वरूप झाला. असा आहे हा शिवरात्रीचा व गोकर्ण क्षेत्राचा महिमा. श्रीधर स्वामी म्हणतात, श्रोते हो, तुम्ही शिवलीलामृत श्रवण करीत आहात. त्यामुळे तुम्ही खरोखर धन्य आहात. तुमचे अवधानरूपी अलंकार देऊन या श्रीधराचा गौरव करा. हे ब्रह्मानंदा, आदिपुरुषा, श्रीधर वरदा, कैलास विलासा, सदाशिवा, माझ्या मुखातून शिवलीलामृत कथासार वदव. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा 3रा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.